सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 96 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मधूनं तर आता निर्णय घेतला की नयनाला धडा शिकवण्यासाठी तीसुद्धा कायमचा आणि संग्रामच्या घरातली परिस्थिती सुधारण्यासाठी संग्रामच्या घरी जायचं. आणि तिचा हा निर्णय ऐकून संग्राम तर खूप चकित झाला. आणि आता जवळजवळ पार्टी संपत आली होती आणि अतुलने नयनाच्या वडिलांचा निरोप घेतला. मधूनसुद्धा नयनाकडे बघितलं आणि म्हणाली, थँक्स फॉर बेटर सर्व्हिस असं म्हणून तिच्यावर उपरोधिकपणे हसली आणि संग्रामच्या हातात हात घातला आणि बाहेर निघाली. आणि आता सगळेच घरी गेले. नयना मात्र फार चिडली होती आणि घरी जाऊन ती तिचा राग नेहमीसारखा सगळ्या वस्तूंवर काढायला लागली. जितेंद्र मात्र खूप कंटाळा होता आणि झोपलेला उठला आणि हाताची घडी घालून तो बेडला टेकून बसला आणि तिची ही सगळी आदळ आपट तो हाताची घडी घालून बघत होता. आणि तो तिला म्हणाला, नयना तू हे सगळं विस्कटतेस, पण लक्षात ठेव सगळं तुला उचलावं लागेल, मी उचलणार नाही. आणि नयना चिडून म्हणाली, का नाही उचलणार, तुला उचलावं लागेल. जितेंद्र म्हणाला, मी तुझा नोकर आहे की तुझा नवरा हे एकदा मला सांग, म्हणजे मी कुठली तरी एकच ड्युटी करेल. जर तुझा नोकर असेल तर तुझा नवरा म्हणून मी इथे येणार नाही, आणि जर तुझा नवरा असेल तर नोकरासारखं काम करणार नाही. आणि त्याच्या या ॲटिट्यूडने नयनाला प्रचंड राग आला होता. आणि ती म्हणाली, तुला इतका कसला माज आला आहे रे, अचानकच तुझ्या अंगात इतकं धाडस आलं का जे तू माझ्या विरोधात बोलतोस. आणि जितेंद्र म्हणाला, अचानक नाही, मला तुझा खूप राग येतो अगदी पहिल्यापासून, पण काय करतेस, मला सगळं सहन करावं लागतं. आणि आता मी यापुढे काहीच सहन करणार नाही आणि मी तुझ्या डॅडीची नोकरीसुद्धा करणार नाही. मी ठरवले ती नोकरी सोडायचं. आणि नयना म्हणाली, जितेंद्र खबरदार, जर तू असं केलं तर तुला कोण दुसरीकडे नोकरी देईल रे. ते तर माझ्या डॅडीने तुला नोकरी दिली आणि तुझ्यावर मेहरबानी केली. आणि जितेंद्र म्हणाला, काही मेहरबानी केली नाही, सगळंच्या सगळे घरगडी आणि कामगडी करून ठेवलाय मला. सगळं तुझ्याचवर खर्च होते, त्यापेक्षा मी दुसरीकडे नोकरी करतो आणि तू तुझे खर्च तुझ्या बापाकडून भागव. आणि जर माझी बायको म्हणून राहायचं असेल तर मी देईल तितक्याच पैशात तू तुझा खर्च भागवायचा. आणि नयना हाताची घडी घालून म्हणाली, बघूच तुला कोण नोकरी देतं. जितेंद्र म्हणाला, मी अजून दुसऱ्या कंपनीत अप्लायसुद्धा केलं नाही, तोपर्यंतच तुझ्या डॅडीनं मला नोकरी दिली. माझी क्वालिटी अजून बाहेर दाखवलीच नाही मी, पण आता मी इंटरव्ह्यू देणार आहे बाहेरच्या. तुझ्या डॅडीने आधीच मला नोकरीची ऑफर दिली आणि तुझ्याशी लग्न कर अशी अट घातली. मलाही त्यावेळी काय भुरळ पडली होती काय माहीत, आणि मी तुझ्याशी लग्न केलं. पण हा माझ्यासाठी एक ट्रॅप होता हे आत्ता मला कळतंय. त्यांना नोकर हवा होता. आणि नयना म्हणाली, कर कर, नोकरी मिळवण्याचा प्रयत्न कर, पण माझे डॅडी ना तुला कुठेच टिकू देणार नाहीत, शेवटी तुला त्यांच्याकडेच जावं लागेल. आणि संग्रामसुद्धा म्हणाला. जितेंद्र म्हणाला, ओके, बघतो काय करायचं ते, असं म्हणून त्यानं उशी घेतली आणि जाऊन हॉलमध्ये झोपला. तर संग्रामनं ते बघितलं. त्याला जितेंद्रलाच वाईट वाटलं, पण आता कुठेतरी असं केल्याशिवाय नयनाची खोड मोडणार नाहीच असं त्याला वाटलं. दादा तिच्या विरोधात बोलतोय हेच खूप आहे असं म्हणून त्यानं जितेंद्रचा हात पकडला आणि त्याला उठवला. जितेंद्र निराश झाला होता आणि संग्राम त्याला त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि म्हणाला, दादा हिम्मत हरू नकोस, मी माझ्या बॉसला विचारतो. आणि कोण आहेत माझे बॉस तुला माहीत आहे का, अर्जुन सरांचे जावई, त्यामुळे तिच्या डॅडीने किती पण प्रयत्न करू दे इथली तुझी नोकरी घालवण्याचा, ते काहीच करू शकत नाहीत. आणि जितेंद्र संग्रामला म्हणाला, संग्राम खरंच मी तुझ्यासाठी खूप खूप हॅपी आहे की तुला मधुसारखी मुलगी मिळाली जी तुला सांभाळून घेते. नयनासारखी जर एखादी मिळाली असती ना तर तुझ्यासारख्या साध्या भोळ्या मुलाचं तिनं काय करून ठेवलं असतं कुणाच ठाऊक. आणि तुझा स्वाभिमान बघूनच माझ्यामधला स्वाभिमानसुद्धा जागा होतोय. आणि तुला खूप चांगली माणसं मिळाली,
श्रीमंतही तितकेच आहेत आणि तितकेच पॉवरफुल आणि माणसाला माणूस म्हणून वागवणारे सुद्धा आहेत ते सगळे. अरे कुठे ते मधूचे डॅडी इतके मोठे असून त्यांनी तुला मिठीत घेतलं आणि हृदयाशी लावलं, आणि कुठे ते नयनाचे वडील जे मला कायम पायात ठेवायला बघतात आणि त्यांचे बूट पुसायला लावतात. सतत त्यांच्या मागे पुढे करून मला वैताग येतो रे. आणि संग्राम म्हणाला, तू टेन्शन नको घेऊ दादा, मी बघतो काय करायचं ते. पण एक गोष्ट मात्र नक्की, तिथं जर काम करायला तिथं काम करायला येशील तर तुझ्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावणार नाही आणि तुझी नोकरी पक्की, तुझी नोकरी नाही जाणार. मग नयनाचे वडील सुद्धा काही करू शकणार नाहीत. आणि जितेंद्र म्हणाला, थँक्यू सो मच संग्राम. मोठा भाऊ या नात्याने मी तुला सपोर्ट करायला हवा, पण तूच मला सपोर्ट करतोस. आणि मी नयनाच्या चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करत गेलो. आणि मी उद्याच येतोय तुझ्यासोबत तुझ्या बॉसला भेटायला. आणि संग्राम म्हणाला, नक्की. मग आता ते दोघेही झोपले आणि इकडे अतुल घरी आला. आणि नेहा म्हणाली, काय रे अतुल, कशी झाली पार्टी? आणि अतुलनं बेडवर अंग फेकलं आणि घोरायला लागला. आणि नेहा वैतागून म्हणाली, याला बघावं तेव्हा झोप आणि झोप येते. काय रे अतुल, कधीतरी वेळ दे ना मला. तरुण पण गेलं आपलं, आता म्हातारे झालो. निदान आता तरी बघ माझ्याकडे. ऑफिसमधून रिटायरमेंट तर तू कधी घेणारच नाहीस, पण नवरा म्हणून रिटायरमेंट तू कधीच घेतली. अतुलने आता डोळे उघडले आणि हसून तिला म्हणाला, नेहा अगं किती जाड झालीस तू, आणि तुझी ही कमर नसून कमरा झाला आहे, कमरा. अख्खा मी बसेन या खोबणीत, इतका खड्डा आहे इथं, हातात येतच नाही. आणि ती आता हसली आणि त्याच्या हातावर फटका मारत म्हणाली, मग सोड माझी कंबर. आणि अतुल म्हणाला, आता कशी सोडू? आत्ताच म्हणालीस ना वेळ देत नाही तुला म्हणून, तर आता वेळ देतोय तर घे. आणि त्यानं तिला मिठीत घेतली, तिच्या डोक्याची हेअरपिन त्याला टोचली आणि म्हणाला, बघ बरं, अशी करतेस, सगळी शस्त्र घेऊन माझ्याजवळ येतेस. मग मला भीती वाटते. आणि सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे तुझी जीभ. नेहानं आता पुन्हा त्याच्याकडे लटक्या रागात बघितलं आणि त्याला किस करत म्हणाली, अतुल तू किती स्वीट आहेस रे. तुझ्यावर ना इतकं चिडावं वाटतं आणि दुसऱ्या मिनिटाला असं वाटतं की तू खूप गोड आहेस. आणि तुझ्यामुळे खरं तर मला ना आणखीन जास्त चिडावंसं वाटतं. आणि मग त्यानं पुन्हा तिला हळूच जवळ घेतली आणि तिच्या केसांचे हेअरपिन काढून फेकली. आणि म्हणाला, आजच्या पार्टीचं विचारतेस ना? अगं आजची पार्टी आहे ना, ती खूप मस्त झाली आणि ती तुझ्या मुलीनं गाजवली. आणि आज दाखवून दिलं तिनं की ती कुणाची मुलगी आहे. नेहा श्रीवास्तव, मिसेस नेहा श्रीवास्तवची ती मुलगी आहे अशी बोलत होती तिथं. अगं काय धुलाई केली तिनं त्या नयनाची, काही विचारूच नको. ते पण अगदी पॉईंट टू पॉईंट. आणि आपल्या मुली कधी इतक्या मॅच्युअर झाल्या हेच मला कळलं नाही. आणि नेहा काहीही म्हण, पण आपली मधू आणि पिहू दोघीत खूप फरक आहे. पिहू किती शांत आहे, अगदी माझ्यासारखी. आणि मधू रणांगणातली तळपती तलवार, समशेर, अगदी तुझ्यासारखी. नेहानं आता पुन्हा त्याला मिठी मारून त्याचा कान पिरगळला आणि म्हणाली, घेतलंस ना स्वतःकडे क्रेडिट? तो म्हणाला, पण अर्ध क्रेडिट दिलं की तुला मधूचं. पण खरं सांगू, मुलींनी असंच असावं, अजिबात अन्याय सहन करायचा नाही आणि इतरांवर अन्याय घडू पण द्यायचा नाही. मधूचं सुद्धा तसंच आहे. तिला संग्रामवर त्याच्याच घरात होणारा अन्याय अजिबात आवडत नाही. आणि म्हणून ती त्याची इतकी मदत करते. नेहा म्हणाली, आणि तिची मैत्रीण कोण आहे माहीत आहे ना? मी आई असले तरी आर्या देसाई तिची मैत्रीण आहे. लहानपणापासून दोघीही तशाच, एखाद्याला धडा शिकवत बसतात म्हणजे बसतात. पण काय रे अतुल, आपल्या मधूचं काय सुरू आहे मला जरा कळेल का? आता परीक्षेजवळ येईल ना तिची, आणि ती काय गुंतली आहे या प्रकरणात संग्रामच्या. आणि अतुल म्हणाला, नेहा तिच्या मॅटरमध्ये पडू नकोस, फक्त सपोर्ट कर, माझं ऐक. आणि तुलासुद्धा या सगळ्या ड्राम्यामध्ये एक रोल मिळणार आहे बरं का. मधूच्या मम्मीचा रोल तूच करायचा, जसं आज मी डॅडीचा रोल करून आलो. आणि नेहा म्हणाली, पण अतुल, मधूला काय मिळणार आहे हे सगळं करून? आणि अतुल म्हणाला, एक चांगला लाईफ पार्टनर.
आणि आपल्याला एक चांगला मुलगा. संग्राम खूप छान आहे नेहा. आज मी त्याला भेटलो. त्याचा स्वभाव बघितला आणि त्याचा स्वभाव लाखात एक आहे. श्रीमंती नसू दे, पैसा नसू दे, मोठा जॉब नसू दे, आजकाल या सगळ्या गोष्टी सहज मिळतात, पण एक चांगलं मन कुठेच मिळत नाही. आणि लाईफ व्यवस्थित जगण्यासाठी या सगळ्या गोष्टी नसल्या तरी चालतात, पण एक चांगला स्वभाव खूप महत्त्वाचा असतो. तुला सांगू, आपल्या अख्ख्या फॅमिली सर्कलमध्ये असा मुलगा नाही जो इतका इनोसंट असेल. आजकालची मुलं कशी मुलींना फसवतात. आणि संग्राम मात्र खूप लाजाळू आहे. तो आदर करतो. आणि नेहा म्हणाली, अतुल मग काय रे उपयोग, जर तो डॅशिंग नसेल तर? मग काय आयुष्यभर मधूनच त्याचं रक्षण करायचं का? आणि तो मधूचं काहीच बघणार नाही का? आणि अतुल म्हणाला, रॉंग. लगेच चुकीचा निष्कर्ष का काढतेस? मी असं म्हणालो का? तो लाजाळू आहे, मनमिळावू आहे, शांत आहे, याचा अर्थ त्याच्याकडे ॲटिट्यूड नाही, स्वाभिमान नाही असं मुळीच नाही. अगं, मुंगीला सुद्धा स्वाभिमान असतो, गर्व असतो, आणि ती सुद्धा डसते. मग त्यालाही स्वाभिमान नसेल का? मधूला जर कोणी काही बोललं ना त्याच्या फॅमिलीत, तर तो सुद्धा मधूच्याच बाजूने भांडतो आणि घर सोडीन पण मधूला सोडणार नाही असं म्हणाला. पण सध्या हे सगळे त्यांचं ड्राम्यामध्ये सुरू आहे. हे सगळे डायलॉग त्यांचे ड्राम्यामधलेच आहेत आणि ते कधी खरं होणार हे बघायचं आहे फक्त. माझ्याकडून तर ग्रीन सिग्नल आहे आपल्या जावयाला, मग तुझं काय? आणि नेहा म्हणाली, आता तू हे मला विचारतोस का? मी फक्त तुझी चॉईस फॉलो करणार, जसं तू म्हणशील तसं. आणि अतुलनं छातीवर उजव्या बाजूला हात ठेवला आणि म्हणाला, ओ माय गॉड, ओ माय गॉड, सेव्ह मी, कुणीतरी मला वाचवा. नेहा घाबरली आणि म्हणाली, अतुल काय झालं? अरे अतुल काय झालं तुला? असं म्हणून ती खूप घाबरली आणि याच्या छातीत दुखतंय की काय असं तिला वाटलं. आणि अतुल आता हसून म्हणाला, तू इतक्या पटकन ॲग्री झाली आणि माझ्या छातीतच दुखायला लागलं. नेहा, सवय नाही ग तुझ्या इतक्या चांगुलपणाची, अशाने झटका येईल ना आणि एखाद्या दिवशी मी जाईल. नेहा आता पुन्हा खूप हसली आणि म्हणाली, अतुल बुद्धू कुठला, झोप आता. आणि तिनं त्याच्याकडे पाठ केली आणि झोपली. आणि आता दुसऱ्या दिवशी स्वीटीला ब्रेकफास्ट चारून आर्यन बाबू ऑफिसला आले आणि तिनं पाठीमागून त्याला फोन केला आणि म्हणाले, आर्यन. आणि आर्यन लगेच म्हणाला, स्वीटी बाबू एक काम करा, जे काही असेल ना ते पहिलं तुमच्या सासूला मागा आणि मग तिच्याकडून माझ्याकडे तुझी ती विश लिस्ट येऊ दे चेक होऊन, माझ्याकडे लाडाला येऊ नकोस. आणि स्वीटी म्हणाली, आर्यन साधीच विश आहे ना, मला ना आज गिटार ऐकायचं आहे टेरेसवर तुझ्याकडून, ऐकवशील का? आणि आर्यन म्हणाला, गुड गर्ल, अशा विश मागाच्या घरातल्या घरात पूर्ण होणाऱ्या, ओके. आणि मग तुझी नक्कीच विश पूर्ण करणार असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आणि आता इकडे संग्राम जितेंद्रला घेऊन इंद्रजितकडे आला आणि म्हणाला, सर हा माझा दादा आहे, आपल्याकडे वॅकन्सी असेल तर तुम्ही त्याला जॉब द्याल का? त्याला एक्सपिरियन्ससुद्धा आहे. आणि इंद्रा म्हणाला, वेल डन, माझ्याकडे मार्केटिंग मॅनेजरची पोस्ट रिकामी आहे, ती तू हँडल करशील का? जितेंद्र लगेच तयार झाला आणि म्हणाला, मी तिकडे सुद्धा हाच जॉब करायचो सर. आणि इंद्रा म्हणाला, मग तू तो जॉब का सोडला आणि तुला तिकडे सॅलरी किती होती? जितेंद्र म्हणाला, सर ॲक्च्युली मला ना तिथे माझी इम्प्रूव्हमेंट वाटेना. तशी कंपनी चांगली आहे पण मला ग्रोथ काहीच करता येईना म्हणून मी कंपनी सोडली. आणि इंद्राला त्याचं उत्तर फार आवडलं. जुन्या कंपनीला त्यानं नावं न ठेवता त्याचं गुणगाणच केलं, खरं खरं सांगितलं. आणि इथेच तर खरी माणसाची पारख होते. ज्या कंपनीने इतके दिवस आपलं घर चालवलं तिला सोडताना नावं ठेवायची नसतात. आणि इंद्रा म्हणाला, सॅलरी किती होती? आणि मी तुला तेवढीच सॅलरी देऊ शकतो, तुझं नुकसानही करणार नाही. मला माहीत आहे तुझी ग्रोथ व्हावी, फायनान्शियल इम्प्रूव्हमेंट व्हावी म्हणून तू इथे ती कंपनी स्विच ऑफ करून आलास, पण मला परवडणार नाही. माझी कंपनीसुद्धा नवीन आहे. आणि जितेंद्रनं आता मुद्दाम तिकडे जितकी सॅलरी होती त्याच्यापेक्षा कमी इथे सांगितली. आणि ते ऐकून संग्रामनं त्याच्याकडे चकित होऊन बघितलं.
आणि आता इंद्रानं सुद्धा तो सॅलरीचा आकडा ऐकला आणि तो सुद्धा खुश झाला आणि म्हणाला मला परवडेल, तो आजपासून जॉईन होऊ शकतो. आणि मग जितेंद्रनं लगेच प्रोजेक्ट मॅनेजरची पोस्ट हातात घेतली आणि त्याला संग्राम म्हणाला दादा तू पैसे का कमी सांगितलेस, तिकडे तुला पगार जास्त होता ना. आणि जितेंद्र म्हणाला हो कमीच सांगितले, कारण आता कमी पैशातच मला घर भागवून दाखवायचं आहे. आणि जर मी अनुभवी असलो तरी कंपनी नवीन आहे ना, मग मिळून मोठी करूया आणि मग हक्काने इंद्रा सरांकडे सॅलरी मागूया वाढवून. पण इथे जॉईन होण्या अगोदर कपूर कंपनीत जातो आणि रिझाईन करतो. आणि जितेंद्र मिस्टर कपूरच्या कंपनीत गेला आणि त्याला उशिरा आलेला बघितला आणि नयनाचे डॅडी म्हणाले जितेंद्र ही काही वेळ आहे का ऑफिसमध्ये यायची, तू माझा जावई आहेस याचा गैरफायदा घेऊ नकोस, आता आपल्याला जास्त काम करावं लागणार आहे. आणि नयना तक्रार करत होती तू तिच्यासाठी डायमंड नेकलेस का नव्हता घेतला. आणि जितेंद्र म्हणाला मी आता स्वतःलाच विकतो आणि घेतो तिला हार किंवा एखादा आणखीन पार्ट टाईम जॉब करतो. रात्री पण घरी जात नाही, आराम करतच नाही, फक्त तुमच्या मुलीच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी झिजून जातो, हेच हवंय ना तुम्हाला. आणि मिस्टर दळवी म्हणाले जितेंद्र जास्त बोलू नकोस, लक्षात ठेव तू माझ्याकडे नोकरी करतोस, मी तुझा बॉस आहे. आणि जितेंद्र म्हणाला त्याच नोकरीवर लाथ मारायला आलोय मी सोडतोय तुमची नोकरी. गेली 2 वर्ष झालं तुमच्या हाताखाली नोकर आणि तुमच्या मुलीच्या हाताखाली नोकर होऊन मी वैतागलो आहे आणि मला आता ही गुलामी नको आहे. आणि आत्ताची नोकरी करतोय ना मी ती खूप कमी पगाराची आहे. आणि सांगा तुमच्या मुलीला माझ्या पगारात ॲडजस्ट होईल असंच राहायचं आणि तिची लाईफस्टाईल चेंज कर. जर ती हे करू शकत नसेल तर मला सोड म्हणावं, कारण यापुढे मी माझा पगार तिच्यावर उधळायला देणार नाही. मी माझं घर चालवणार आहे आणि माझ्याच हातात पगार राहील. तिला माझ्या परिस्थितीनुसारच राहावं लागेल. आणि मिस्टर दळवी आता त्याचा ॲटिट्यूड बघून चक्रावले आणि म्हणाले जितेंद्र तुला वेळ लागले का उगीचच भिकेचे डोहाळे लागल्यासारखं करतोस आणि तुला कोण नोकरी देतो ते बघतोस. मी तिथून सुद्धा तुला नोकरीवरून हकलणार म्हणजे हकलणार आणि तुला माझ्याशिवाय पर्याय नाही, लक्षात ठेव. त्यामुळे आत्ता तोंड सांभाळून बोल. आणि जितेंद्रसुद्धा त्याला चॅलेंज करत म्हणाला ठीक आहे, मग शोधा मी कुठे नोकरी करतोय आणि तिथून हाकलूनच द्या मला, बघा तुम्हाला शक्य झालं तर. असं म्हणून रिझाईन लेटर त्याच्यासमोर फेकलं आणि जितेंद्र निघून गेला. आणि इकडे नयना मला अजून लंच मिळाला नाही दुपारचा म्हणून ओरडत होती आणि बाहेर आली आणि म्हणाली मम्मी तुम्ही अजून लंच बनवला नाही का. आणि नयनाची सासू आता आणि संग्रामची मम्मी तिला म्हणाली अगं काय करू, मला जितेंद्रनं आणि संग्रामनं सांगितले की काहीच करू नको, सगळं तूच करायचं असं म्हणतोय तो, कारण तू सून आहेस इथली. नयना आता चक्रावली आणि म्हणाली काय हे काय नवीन नाटक, मी करायचं का आता हे सगळं, मी अजिबात करणार नाही. आणि तिनं जितेंद्रला फोन केला आणि म्हणाली तू काय सुरू केलं आहे, असं वागतोस का, आता मला भूक लागली आहे, घरात तुझ्या मम्मीनं काहीच बनवलं नाही, मग तू पार्सल आणून दे मला. आणि जितेंद्र म्हणाला आता हे होणार नाही ना, त्यापेक्षा तू एक काम कर ना, तुझी बॅग उचल आणि तुझ्या डॅडीकडे जा, नाहीतर तुझी तू कर खा आणि सगळ्यांना दे किंवा उपाशी राहा. आणि जर तोपर्यंत थांबलीस ना तर संध्याकाळी भेटू आणि बोलू, मला काम करू दे, असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आणि नयना फार फार हदरली. हे सगळं ऐकून संग्रामला मात्र फार आनंद झाला आणि आता नयनाची खरंच उलटी गिनती सुरू झाली असं त्याला वाटलं. आणि त्यानं फोन केला मधूला आणि म्हणाला मधू आता तुला ना खोटं कोर्ट मॅरेज करायची गरज नाही, कारण आता घरामध्ये नयना वहिनीची अक्कड उतरवण्याचे काम सुरू झालं आहे. तेही स्वतः माझ्या दादाकडून. आणि मधू खुश होऊन म्हणाली अरे हा चमत्कार कसा झाला. आणि संग्राम म्हणाला तुझ्यामुळे दादामध्ये इतकी हिंमत आली, थँक्यू सो मच मधू. आणि मधू म्हणाली फक्त तोंडी थँक्यू म्हणणार का. संग्राम म्हणाला नाहीच, मी ना आता तुला एका डिनर डेटवर नेणार आहे, येशील ना. आणि मधू म्हणाली पण नाईट क्लबमध्ये नको. आणि संग्रामसुद्धा हसला आणि तिच्यासाठी स्पेशल डिनर डेट कुठे अरेंज करावी असा विचार करायला लागला. आणि इकडे भूक लागलेली नयना मात्र खूप आदळआपट करत होती आणि तिनं संग्रामच्या मम्मीला भीती घातली आणि किचनमध्ये पाठवलं आणि स्वतः मात्र टी व्ही बघत बसली. आणि आता संध्याकाळी जितेंद्र जेव्हा घरी येईल तेव्हा काय होईल ते बघायला इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.